नमस्कार, मी नम्रता. आपलं स्वागत आहे SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आपण मराठी व्याकरणातील संधी हे प्रकरण किंवा हा घटक अभ्यासत आहोत. या घटकामध्ये आपण सुरुवातीला स्वर संधी यावर आधारित नियम आणि उदाहरण पाहिले. तसेच व्यंजन संधी यावर आधारित उदाहरणांचा आपण सराव केला. आज आपण विसर्ग संधी यावर आधारित जे नियम आहेत आणि उदाहरण आहेत त्यांचा सराव करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपण विसर्ग संधी अभ्यासायला. पहिला नियम आपण पाहूया. विसर्गाच्या पाठीमागे अ हा स्वर असेल. विसर्गाच्या पाठीमागे अ हा स्वर असेल आणि विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण असेल. हा विसर्ग आहे आपल्याला माहित आहे. आपण सुरुवातीला अभ्यासले आहे स्वर संधी म्हणजे काय, व्यंजन संधी म्हणजे काय आणि विसर्ग संधी म्हणजे काय. स्वर संधीमध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा स्वर असतो. व्यंजन संधीमध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो आणि विसर्ग संधीमध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा काय असतो तर विसर्ग असतो. विसर्गाच्या पाठीमागे अ हा स्वर असेल आणि विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण असेल तेव्हा विसर्गाचा उ लिहिला जातो किंवा उ घेतला जातो. हा उ या अ मध्ये मिक्स होतो आणि ओ हा संयुक्त स्वर तयार होत असतो हे आपल्याला माहीतच आहे. हा ओ या व्यंजनामध्ये मिक्स होतो आणि संधी होते. पुन्हा आपण हा नियम पाहूया. विसर्गाच्या पाठीमागे अ हा स्वर असेल आणि विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण असेल तेव्हा विसर्गाच्या ऐवजी उ हा स्वर घेतला जातो. हा उ या अ मध्ये मिक्स होतो आणि ओ हा संयुक्त स्वर तयार होतो. हा संयुक्त स्वर या व्यंजनामध्ये ऍड होतो किंवा मिक्स होतो आणि संधी होत असते. चला तर मग यावर आधारित उदाहरणांचा सराव आपण करूया. पहिलं उदाहरण आहे. यामध्ये पहिलं पद आहे मन आणि दुसरं रंजन. यामध्ये विसर्गाच्या पाठीमागे कोणता स्वर आहे तर अ. आपल्याला आठवत असेल व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात. त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांची आवश्यकता असते. यामध्ये न या व्यंजनामध्ये अ हा स्वर आहे हे आपण सांगू शकतो. तसेच विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण आहे र. मृदुवर्ण कोणते हे आपण वर्णमाला या घटकामध्ये अभ्यासलेले आहेत. र मृदुवर्ण आहे आणि विसर्गाच्या पाठीमागे अ हा स्वर आहे म्हणून विसर्गाच्या ऐवजी उ हा स्वर घेतला जातो. कोणता स्वर घेतला जातो? उ हा स्वर घेतला जातो. म्हणून या संधीला विसर्ग उपकार संधी असे देखील म्हटले जाते. काय म्हटले जाते तर विसर्ग उपकार संधी. उ या अ मध्ये मिक्स होतो आणि ओ हा संयुक्त स्वर तयार होतो. ओ हा संयुक्त स्वर या व्यंजनामध्ये मिक्स होईल. न या व्यंजनामध्ये मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल मनोरंजन. कोणता शब्द मिळेल तर मनोरंजन हा शब्द आपल्याला मिळत असतो. मनोरंजन हा शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला समजलं असेल. दिसत आहे ओके. मनोरंजन हा शब्द कसा तयार झाला आहे. मन अधिक रंजन हे दोन शब्द एकत्र येऊन मनोरंजन हा शब्द तयार झालेला आहे. येथे विसर्ग संधी होत असते. विसर्ग उपकार संधी घडत असते आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच मनोरंजन. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये आहे पहिलं पद किंवा पहिला शब्द यश आणि दुसरा धन. यामध्ये विसर्गाच्या पाठीमागे कोणता स्वर आहे तर अ आणि विसर्गाच्या पुढे ध हा मृदुवर्ण आहे म्हणून विसर्गाच्या ऐवजी उ हा स्वर घेतला जाईल. काय घेतला जाईल तर उ हा स्वर घेतला जाईल. अ अधिक उ म्हणजे उ या अ मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला ओ हा संयुक्त स्वर मिळत असतो. हा ओ या श मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच यशोधन. शब्द काय शिल्लक राहतो यश.
अशा पद्धतीने आपण देखील लिहू शकतो. हा श या ओ मध्ये, हा ओ या श मध्ये मिक्स होतो आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच यशोधन. यशोधन शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला समजलं असेल. यश अधिक धन हे दोन शब्द एकत्र येऊन यशोधन हा शब्द तयार झालेला आहे. येथे विसर्गाचा उ किंवा विसर्गाच्या ऐवजी उ घेतला जातो का, तर विसर्गाच्या पाठीमागे अ हा स्वर आहे आणि विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण आहे. ध हा मृदुवर्ण आहे म्हणून आपण विसर्गाच्या ऐवजी उ हा स्वर घेतो. हा उ या अ मध्ये मिक्स होतो आणि आपल्याला ओ हा संयुक्त स्वर मिळतो. हा संयुक्त स्वर या व्यंजनामध्ये मिक्स होतो आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच यशोधन. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये आहे पहिलं पद किंवा पहिला शब्द वय आणि दुसरा वृद्ध. यामध्ये विसर्गाच्या पाठीमागे कोणता स्वर आहे तर अ आणि विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण आहे तो व. म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण उ हा स्वर घेऊ. हा उ या अ मध्ये मिक्स होऊन ओ हा संयुक्त स्वर तयार होत असतो. हा ओ या य मध्ये मिक्स होऊन आपल्याला वयोवृद्ध म्हणजेच काय तर हा ओ व्यंजनामध्ये मिक्स होतो आणि आपल्याला शब्द मिळतो वयोवृद्ध. वयोवृद्ध हा शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला समजलं असेल. वय अधिक वृद्ध हे दोन शब्द एकत्र येऊन वयोवृद्ध हा शब्द तयार झालेला आहे. ओ या य व्यंजनात मिक्स होऊन संधी होते आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच वयोवृद्ध. पुढील उदाहरण आहे. यामध्ये पहिलं पद आहे तेज आणि दुसरं आहे निधी. यामध्ये विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे आपल्याला माहित असेल अ. विसर्गाच्या पुढे न. न हा कोणता वर्ण आहे तर मृदुवर्ण आहे म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण उ हा स्वर घेऊ. हा उ या अ मध्ये मिक्स होऊन आपल्याला ओ हा संयुक्त स्वर मिळतो. ओ हा संयुक्त स्वर या ज मध्ये मिक्स होईल. ज या व्यंजनात मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच तेजोनिधी. कोणता शब्द मिळेल तर तेजोनिधी. तेजोनिधी हा शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला समजलं असेल. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे मन आणि दुसरं आहे राज्य. विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे तर अ. विसर्गाच्या पुढे कोणता स्वर कोणतं व्यंजन आहे तर मृदुवर्ण आहे तो र. विसर्गाच्या पुढे र हा मृदुवर्ण आहे म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण उ लिहिणार किंवा उ घेणार. हा उ या अ मध्ये मिक्स होऊन आपल्याला ओ हा संयुक्त स्वर मिळत असतो. हा ओ न या व्यंजनात मिक्स होऊन आपण असं सविस्तर पाहूया तो कसा मिक्स होतो. असं यामध्ये हा न व्यंजन आहे कारण त्यातून आपण अ रिमूव्ह केलेला आहे म्हणून न मध्ये ओ हा संयुक्त स्वर मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच मनोराज्य. मनोराज्य शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला समजलं असेल. मन अधिक राज्य हे दोन शब्द एकत्र येऊन मनोराज्य हा शब्द तयार होत असतो. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये आहे पहिलं पद अध आणि दुसरं वदन. यामध्ये विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे तर अ किंवा विसर्गाच्या पाठीमागे कोणता स्वर आहे तर अ म्हणून विसर्गाचा आपण उ लिहिणार किंवा विसर्गाच्या जागी आपण उ घेणार आणि विसर्गाच्या पुढे व हा मृदुवर्ण आहे. अ अधिक उ हे दोन स्वर एकत्र येऊन ओ हा संयुक्त स्वर तयार होतो हे आपल्याला माहित आहे. हा ओ या ध व्यंजनामध्ये मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच अधोवदन. कोणता शब्द मिळेल तर अधोवदन. अधोवदन हा शब्द कसा तयार झालेला आहे. ओ या ध मध्ये मिक्स होऊन संधी होते आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच अधोवदन. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे मन आणि दुसरं रथ. यामध्ये विसर्गाच्या पाठीमागे काय आहे तर अ. इकडची बाजू म्हणजेच पाठीमागे आणि इकडची बाजू म्हणजेच पुढे आणि विसर्गाच्या पुढे काय आहे तर र हा मृदुवर्ण आहे म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण काय लिहिणार किंवा काय घेणार तर उ हा स्वर घेणार. हा उ या अ मध्ये मिक्स होऊन आपल्याला ओ हा संयुक्त स्वर मिळतो. हा ओ
न या व्यंजनात मिक्स होईल. कशामध्ये मिक्स होईल? न या व्यंजनात मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच मनोरथ. कोणता शब्द मिळेल आपल्याला? मनोरथ हा शब्द मिळतो. मनोरथ हा शब्द कसा तयार झालेला आहे? मन अधिक रथ हे दोन शब्द एकत्र येऊन किंवा हे दोन पद एकत्र येऊन आपल्याला मनोरथ हा शब्द मिळत असतो. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे अध आणि दुसरं आहे मुख. यामध्ये विसर्गाच्या अगोदर काय आहे? तर अ हा स्वर आहे आणि विसर्गाच्या नंतर काय आहे? तर म हा मृदू वर्ण आहे. म्हणून आपण विसर्गाच्या ऐवजी उ हा स्वर घेऊ. हा उ या अ मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला ओ हा संयुक्त स्वर मिळेल. हा ओ या ध मध्ये मिक्स होऊन आपल्याला अधोमुख हा शब्द मिळतो. कोणता शब्द मिळतो? तर अधोमुख हा शब्द तयार होत असतो किंवा मिळत असतो. अधोमुख हा शब्द कसा तयार झालेला आहे? अध अधिक मुख हे दोन शब्द एकत्र येऊन किंवा हे दोन पद एकत्र येऊन अधोमुख हा शब्द तयार झालेला आहे. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे पुर आणि दुसरं आहे गामी. यामध्ये विसर्गाच्या पुढे किंवा विसर्गाच्या मागे अ हा स्वर आहे आणि विसर्गाच्या पुढे ग हा मृदू वर्ण आहे. ग हा काय आहे? तर मृदू वर्ण आहे. म्हणून विसर्गाच्या ऐवजी उ घेतला जाईल. उ या अ मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला ओ हा संयुक्त स्वर मिळेल. हा ओ या र व्यंजनात मिक्स होऊन आपल्याला पुरोगामी हा शब्द मिळतो. कोणता शब्द मिळतो? तर पुरोगामी. पुरोगामी हा शब्द कसा तयार झाला आहे? पूर अधिक गामी. पुर अधिक गामी हे दोन शब्द एकत्र येऊन पुरोगामी हा शब्द तयार होत असतो. यामध्ये अजून उदाहरण आहेत. पहिलं पद आहे मन आणि दुसरं आहे विकार. हे दोन पद येऊन किंवा हे दोन पद एकत्र येऊन किंवा हे दोन शब्द एकत्र येऊन मनोविकार हा शब्द तयार होतो. कोणता शब्द तयार होतो? मनोविकार. मनोविकार. मनोविकार हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे असा प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकतो. तेव्हा हा शब्द विसर्ग संधी या प्रकारातील आहे हे आपल्याला सांगता आले पाहिजे किंवा विसर्ग उपकार संधी हा प्रकार मनोविकार या शब्दाचा आहे. तसेच मन अधिक धर्म हे दोन शब्द एकत्र येऊन कोणता शब्द तयार होतो? तर मनोधर्म. मनोधर्म हा शब्द कसा तयार झाला आहे? विसर्गाच्या अगोदर किंवा विसर्गाच्या पाठीमागे अ हा स्वर आहे आणि विसर्गाच्या नंतर ध हा मृदू वर्ण आहे. म्हणून आपण विसर्गाच्या ऐवजी काय लिहिणार? तर उ हा स्वर लिहिणार. उ या अ मध्ये मिक्स होईल आणि ओ हा संयुक्त स्वर तयार होईल. ओ हा संयुक्त स्वर न या व्यंजनात मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच मनोधर्म. पुढील उदाहरण आहे. त्यामध्ये आहे पहिलं पद मन आणि दुसरं भाव. मन अधिक भाव किंवा मन आणि भाव हे दोन शब्द एकत्र येऊन किंवा हे दोन पद एकत्र येऊन मनोभाव हा शब्द तयार होतो. कोणता शब्द तयार होतो? तर मनोभाव हा शब्द तयार होत असतो. मनोभाव हा शब्द कसा तयार होतो? तर मन अधिक भाव हे दोन शब्द एकत्र येऊन मनोभाव हा शब्द तयार झाला आहे. तसेच मन अधिक वृत्ती हे दोन शब्द एकत्र येऊन कोणता शब्द तयार होतो? तर मनोवृत्ती. आपल्याला आता हे समजलं असेल नियम कसा आहे आणि त्यावर आधारित उदाहरणं आपल्याला आता समजत असतील. रज आणि गुण हे दोन शब्द एकत्र येऊन कोणता शब्द तयार होईल? आपल्याला आता चटकन सांगता येत असेल. रजोगुण हा शब्द तयार झालेला आहे. रजोगुण हा शब्द कसा तयार झाला आहे? रज अधिक गुण हे दोन शब्द एकत्र येऊन रजोगुण हा शब्द तयार झालेला आहे. नभ अधिक मंडल हे दोन पद किंवा हे दोन शब्द एकत्र येऊन आपल्याला नभोमंडल हा शब्द मिळतो. कोणता शब्द मिळतो? तर नभोमंडल. नभोमंडल हा शब्द कसा तयार झाला आहे? नभ अधिक मंडल हे दोन शब्द एकत्र येऊन नभोमंडल हा शब्द तयार होतो. म्हणजे भ या व्यंजनामध्ये ओ हा संयुक्त स्वर मिक्स होतो आणि संधी होते तेव्हा आपल्याला नभोमंडल हा शब्द मिळत असतो. तसेच तप अधिक बल हे दोन शब्द एकत्र येऊन तपोबल हा शब्द तयार होतो. कोणता शब्द तयार होतो? तर तपोबल हा शब्द तयार होतो. तसेच तम अधिक गुण
तम अधिक गुण हे दोन शब्द एकत्र येऊन आपल्याला तमोगुण हा शब्द मिळत असतो. कोणता शब्द तयार होत असतो तर तमोगुण. तमोगुण हा शब्द कसा तयार झालेला आहे, तम अधिक गुण किंवा तम आणि गुण हे दोन शब्द एकत्र येऊन तमोगुण हा शब्द तयार झालेला आहे. आपल्याला विसर्ग संधीमधील पहिला नियम हा समजला असेल. आपल्याला लिहायचा असेल तर आपण लिहू शकतो. विसर्ग संधीमधील पहिला नियम, विसर्गाच्या पाठीमागे विसर्गाच्या पाठीमागे म्हणजे काय तर लेफ्ट साइडला आणि विसर्गाच्या पुढे म्हणजेच राईट साइडला. विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण आला. कोणता वर्ण आला, मृदुवर्ण. आपल्याला वर्णमाला या घटकामध्ये मृदुवर्ण कोणते हे सांगितलेले आहे, म्हणून आपल्याला मृदुवर्ण कोणते हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. मृदुवर्ण आला तर विसर्गाचा उ होतो. विसर्गाचा काय होतो तर उ होतो. हा उ मागील अ मध्ये मिसळून म्हणजेच हा उ इकडे अ मध्ये मिसळून आपल्याला ओ हा संयुक्त स्वर मिळतो किंवा अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. काय होतो, ओ होतो. हा ओ मागील व्यंजनात मिसळून या साइडला जो व्यंजन आहे त्यामध्ये मिसळून संधी होते. त्या संधीस विसर्ग उपकार संधी असे म्हणतात. काय म्हणतात तर विसर्ग उपकार संधी असे म्हणतात. विसर्गाचा उ होतो म्हणून त्याला आपण विसर्ग उपकार संधी असे म्हणत असतो. आपल्याला विसर्ग संधी यावर आधारित पहिला नियम आणि त्यावर आधारित उदाहरण समजले असतील. चला तर मग पाहूया आता आपण पुढील नियम. यामध्ये आहे अ आणि आ हे दोन स्वर सोडून, अ किंवा आ हे दोन स्वर सोडून इतर स्वर असतील तेव्हा विसर्गाचा र होतो किंवा विसर्गाच्या ऐवजी र घेतला जातो आणि विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण असेल तेव्हाच. ओके, विसर्गाच्या पाठीमागे काय असेल तर अ किंवा आ हे स्वर सोडून इतर स्वर असतील तेव्हा आणि विसर्गाच्या पुढे काय असेल मृदुवर्ण असेल तेव्हा विसर्गाचा र होतो. हा र या मृदुवर्णामध्ये मिक्स होतो. हा र या मृदुवर्णामध्ये मिक्स होतो आणि संधी होते. आपल्याला समजलं असेल. आता आपण यावर आधारित उदाहरण पाहूया, त्यामुळे जास्त समजेल. यामध्ये आहे पहिलं पद आशी आणि दुसरं आहे वात. यामध्ये कोणता स्वर आहे, विसर्गाच्या पाठीमागे कोणता स्वर आहे तर दीर्घ ई, कारण दुसरी विलांटी आहे म्हणून. आणि विसर्गाच्या पुढे काय आहे मृदुवर्ण व, म्हणून आपण विसर्गाच्या ऐवजी र काय लिहिणार किंवा काय घेणार र. हा र या व मध्ये मिक्स होईल आणि संधी होईल. हा र व मध्ये मिक्स होईल आणि संधी होईल. आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच आशीर्वाद. हा र मृदुवर्णामध्ये रफाराच्या स्वरूपामध्ये लिहिला जातो किंवा रफाराच्या स्वरूपात घेतला जातो हे आपल्याला माहीत असेल. आपल्याला शुद्ध शब्द ओळखा तेव्हा अशा पद्धतीचे शब्द येत असतात, तेव्हा हे आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. आशीर्वाद हा शब्द कसा तयार झालेला आहे, यामध्ये आशी आणि दुसरा आहे वाद. यामध्ये विसर्गाचा काय घेतलाय आपण र. का, कारण विसर्गाच्या पाठीमागे किंवा विसर्गाच्या अगोदर अ आणि आ हे दोन स्वर नाही आहेत. ई हा स्वर आहे म्हणून आपण विसर्गाचा र घेतलेला आहे आणि विसर्गाच्या पुढे काय आहे मृदुवर्ण आहे. हा मृदुवर्ण, या मृदुवर्णामध्ये र हा मिक्स होतो. र हे व्यंजन मिक्स होते आणि आपल्याला शब्द मिळत असतो. हा र रफारच्या स्वरूपात या मृदुवर्णामध्ये मिक्स होतो आणि आपल्याला शब्द मिळत असतो किंवा संधी होत असते. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये आहे पहिलं पद दू आणि दुसरं जन. यामध्ये अ आणि आ सोडून स्वर आहे. कोणता स्वर आहे तर उ हा स्वर आहे, पहिला उकार आहे म्हणून आपण विसर्गाच्या ऐवजी र हे व्यंजन घेणार आणि विसर्गानंतर मृदुवर्ण आहे. ज हा काय आहे तर मृदुवर्ण आहे म्हणून हा र ज मध्ये मिक्स होईल आणि संधी होईल. आपल्याला कोणता शब्द मिळतो तर दुर्जन.
हा र रफाच्या स्वरूपात आपण या मृदुवर्णावर देत असतो किंवा घेत असतो आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच दुर्जन. दुर्जन हा शब्द कसा तयार झालेला आहे? दु आणि ज हे दोन पद एकत्र येऊन दुर्जन हा शब्द तयार झाला आहे. पहिलं पद आहे दु आणि दुसरं आहे आत्मा. यामध्ये विसर्गाच्या अगोदर काय आहे ते पहिले चेक करणं महत्त्वाचं आहे. विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे? यामध्ये उ हा स्वर आहे आणि विसर्गानंतर काय आहे तर आ हा स्वर आहे. म्हणून आता काय होईल आता पाहूया आपण. यामध्ये विसर्गाच्या ऐवजी आपण र घेणार कारण इकडे अ किंवा आ हा स्वर नाही आहे किंवा अ आणि आ सोडून इतर स्वर असतील तेव्हाच विसर्गाचा र होतो आणि हा र यामध्ये इकडे स्वर असेल किंवा व्यंजन असेल त्यामध्ये मिक्स होतो. जेव्हा व्यंजनामध्ये आपण र मिक्स करतो तेव्हा तो रफाराच्या स्वरूपात लिहिला जातो आणि जेव्हा स्वर असेल तेव्हा हा स्वर र मध्ये मिक्स होतो आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच दुरात्मा. हा स्वर या र मध्ये मिक्स झालेला आहे. कशामध्ये मिक्स झालेला आहे? या र मध्ये मिक्स झाला आहे आणि आपल्याला शब्द मिळाला आहे तो म्हणजेच दुरात्मा. दुरात्मा हा शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला समजलं असेल. जेव्हा इकडे स्वर असेल तेव्हा तो र मध्ये मिक्स होईल आणि जेव्हा इकडे व्यंजन असेल तेव्हा र हा रफारच्या स्वरूपात या व्यंजनावर लिहिला जाईल. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे नि आणि दुसरं उद्योग. यामध्ये विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे तर दीर्घ ई. म्हणून आपण विसर्गाच्या ऐवजी र घेणार आणि विसर्गाच्या पुढे काय आहे तर उ हा स्वर आहे. म्हणून हा उ र मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच निरुद्योग. कोणता शब्द मिळेल तर निरुद्योग. निरुद्योग हा शब्द कसा तयार झालेला आहे? नि अधिक उद्योग हे दोन शब्द एकत्र येऊन निरुद्योग हा शब्द तयार झालेला आहे. केव्हा हा नियम लागू पडतो? जेव्हा विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ हे स्वर सोडून इतर स्वर आले असतील तेव्हाच. पुढील पद आहे किंवा उदाहरण आहे. यामध्ये दोन पद आहेत. पहिलं आहे नि आणि दुसरं अंतर. विसर्गाच्या अगोदर काय आहे तर ई. नि यामध्ये ई पहिली विलांटी आहे म्हणून रस्व ई आणि विसर्गानंतर काय आहे तर अ हा स्वर आहे म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण र घेणार. हा र या अ मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला निरंतर हा शब्द मिळेल. कोणता शब्द मिळेल तर निरंतर. निरंतर हा शब्द कसा तयार झालेला आहे? नि अधिक अंतर हे दोन शब्द एकत्र येऊन निरंतर हा शब्द तयार झालेला आहे. आपल्याला समजलं असेल निरंतर हा शब्द कसा तयार झालेला आहे. यामधील पुढील उदाहरण पाहूया. यामध्ये पहिलं पद आहे आयु आणि दुसरं आहे वेद. आयु आणि वेद. विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे किंवा विसर्गाच्या पाठीमागे कोणता स्वर आहे हे सुरुवातीला चेक करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये उ हा स्वर आहे म्हणून आपण विसर्गाच्या ऐवजी र घेऊ आणि विसर्गाच्या पुढे काय आहे मृदुवर्ण व आहे. हा र या व मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच आयुर्वेद. आयुर्वेद हा शब्द कसा तयार झालेला आहे? र या व व्यंजनात मिक्स होऊन संधी होते आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच आयुर्वेद. आयुर्वेद हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे किंवा दोन पदांपासून बनलेला आहे. ते शब्द किंवा ते दोन पद कोणते तर आयु आणि वेद. यामध्ये पुढील उदाहरण आहे दूर आणि गुण. आपल्याला आता समजलं असेल विसर्गाच्या अगोदर काय चेक करायचं स्वर कोणता आहे. यामध्ये उ हा स्वर आहे म्हणून विसर्गाच्या ऐवजी र घेतला जाईल आणि इकडे ग हा मृदुवर्ण आहे. हा र या ग मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला दुर्गुण हा शब्द मिळेल किंवा र या ग मध्ये मिक्स होऊन संधी होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच दुर्गुण. दुर्गुण हा शब्द कसा तयार झाला आहे आपल्याला समजलं असेल. शुद्ध शब्द ओळखा तेव्हा आपल्याला हे शब्द माहीत असणं महत्त्वाचं आहे. यामध्ये पहिलं पद आहे दु आणि दुसरं वासना. विसर्गाच्या अगोदर काय स्वर आहे तर उ. उ हा स्वर आहे म्हणून विसर्गाच्या ऐवजी र घेतला जाईल आणि विसर्गाच्या पुढे किंवा विसर्गानंतर
काय आहे, मृदुवर्ण आहे व, म्हणून हा र या व मध्ये रफारच्या स्वरूपामध्ये मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच दुर्वासना. कोणता शब्द मिळेल तर दुर्वासना. दुर्वासना हा शब्द कसा तयार झालेला आहे, दु अधिक वासना, हे दोन शब्द एकत्र येऊन दुर्वासना हा शब्द तयार होत असतो. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये आहे पहिलं पद दु आणि दुसरं आहे वासना. यामध्ये परत चेक करायचं, दूच्या अगोदर काय आहे तर उ हा स्वर आहे, म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण र घेणार आणि व हा मृदुवर्ण आहे किंवा व्यंजन आहे. हा र या व मध्ये रफारच्या स्वरूपात लिहिला जातो आणि र हा व मध्ये मिक्स होतो तेव्हा संधी होते आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच दुर्वासना. दुर्वासना हा शब्द कसा तयार झाला आहे आपल्याला समजलं असेल. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे नी आणि दुसरं इच्छा. विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे, अ आणि आ सोडून आहे. यामध्ये ई हा स्वर आहे, म्हणून आपण विसर्गाच्या ऐवजी र घेणार किंवा र लिहिणार आणि विसर्गाच्या पुढे काय आहे तर ई हा स्वर आहे. हा ई या र मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच निरीच्छा. कोणता शब्द मिळेल, निरीच्छा हा शब्द मिळत असतो. निरीच्छा हा शब्द कसा तयार झाला आहे, नि अधिक इच्छा हे दोन शब्द एकत्र येऊन निरीच्छा हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये पहिलं पद आहे नि आणि दुसरं आहे वेसनी. यामध्ये विसर्गाच्या अगोदर किंवा विसर्गाच्या पाठीमागे ई हा स्वर आहे, म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण र लिहिणार किंवा र घेणार आणि विसर्गाच्या पुढे काय आहे तर व हा मृदुवर्ण आहे. हा र या व मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच निर्व्यसनी. कोणता शब्द तयार होतो किंवा कोणता शब्द मिळतो तो म्हणजेच निर्व्यसनी. निर्व्यसनी हा शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला समजलं असेल. नि अधिक व्यसनी हे दोन पद किंवा हे दोन शब्द एकत्र येऊन आपल्याला निर्व्यसनी हा शब्द मिळतो. यामध्ये अ आणि आ हे दोन स्वर सोडून इतर स्वर असले पाहिजे तेव्हाच विसर्गाच्या ऐवजी आपण र लिहितो किंवा र घेतो आणि हा र इकडे स्वर असेल किंवा व्यंजन असेल त्यांच्यामध्ये मिक्स होतो आणि संधी होत असते. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये आहे पहिलं पदनी आणि दुसरं विकार. यामध्ये विसर्गाच्या अगोदर काय आहे तर सर्वांना सांगता येत असेल ई हा स्वर आहे, म्हणून विसर्गाच्या ऐवजी र घेतला जाईल आणि विसर्गाच्या पुढे काय आहे तर व हा मृदुवर्ण आहे, म्हणून र हा व या व्यंजनामध्ये रफाराच्या स्वरूपात लिहिला जाईल किंवा र या व मध्ये मिक्स होऊन संधी होईल आणि आपल्याला शब्द मिळेल. कोणता शब्द मिळतो तर निर्विकार. निर्विकार हा शब्द कसा तयार झालेला आहे, नि आणि विकार किंवा नि आणि विकार हे दोन शब्द एकत्र येऊन निर्विकार हा शब्द तयार झालेला आहे. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये देखील अ आणि आ सोडून स्वर आलेला आहे, म्हणून आपण विसर्गाच्या ऐवजी र लिहिणार किंवा र घेणार आणि विसर्गाच्या पुढे काय आहे आ हा स्वर आहे, म्हणून आ या र मध्ये मिक्स होईल आणि संधी होईल. तर कोणता शब्द तयार होतो तर निराधार हा शब्द तयार होतो. निराधार हा शब्द कसा तयार झालेला आहे, हा आ स्वर र मध्ये मिक्स झालेला आहे आणि संधी झालेली आहे, आपल्याला शब्द मिळाला आहे तो म्हणजेच निराधार. यामध्ये पहिलं पद आहे नि आणि इकडे लोभ. विसर्गाच्या अगोदर अ आ सोडून स्वर आहे, यामध्ये ई हा स्वर आहे आपल्याला माहित असेल समजलं असेल आता, म्हणून र घेणार आपण विसर्गाचा. विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण आहे ल, म्हणून हा र ल मध्ये मिक्स होईल आणि संधी होईल. आपल्याला शब्द कोणता मिळेल, निर्लोभ हा शब्द तयार होत असतो किंवा निर्लोभ हा शब्द संधी होऊन मिळत असतो. निर्लोभ हा शब्द कसा तयार झालेला आहे तर विसर्गाच्या अगोदर अ आणि आ सोडून स्वर आहे. कोणता स्वर आहे तर ई हा स्वर आहे, म्हणून आपण विसर्गाच्या ऐवजी र हा वर्ण घेतो. हा र इकडच्या मृदुवर्णामध्ये मिक्स करतो. जर हे व्यंजन असेल तर तेव्हा काय लिहिला जातो तर रफारच्या स्वरूपात र लिहिला जातो आणि इकडे जर स्वर असता तर हा स्वर र मध्ये मिक्स होतो आणि संधी होते. आपल्याला समजलं असेल.
यामध्ये देखील दुर्गम हा शब्द आपल्याला मिळतो. आपल्याला आता समजत असेल कसा शब्द दुर्गम हा कसा शब्द तयार झालेला आहे. दु अधिक गम हे दोन शब्द मिळून दुर्गम हा शब्द तयार झाला आहे. पहिलं पद आहे धनु आणि दुसरं आहे वात. विसर्गाच्या अगोदर काय आहे तर उ हा स्वर आहे. नियमानुसार अ आणि आ हे स्वर सोडून जर इतर स्वर असतील तेव्हा विसर्गाचा काय होतो तर र होतो. आणि विसर्गाच्या पुढे काय आहे तर व हा मृदुवर्ण आहे. हा र या व मध्ये मिक्स होईल आणि संधी होईल आणि आपल्याला शब्द मिळेल. आपल्याला कोणता शब्द मिळतो सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे हा धनुर्वात हा शब्द मिळत असतो. कोणता शब्द मिळतो धनुर्वात. हा र या व व्यंजनामध्ये रफाच्या स्वरूपात लिहिला जातो किंवा घेतला जातो आणि शब्द तयार होतो तो म्हणजेच धनुर्वात. पहिलं पद आहे दु आणि दुसरं देव. आपल्याला आता समजलं असेल दु आणि देव हे दोन शब्द एकत्र येऊन दुर्दैव हा शब्द तयार होतो. विसर्गाचा काय झाला आहे र म्हणून हा र द या व्यंजनावर रफाच्या स्वरूपात लिहिला जाईल आणि आपल्याला दुर्दैव हा शब्द मिळेल. कोणता शब्द मिळेल तर दुर्दैव हा शब्द मिळत असतो. पुढील उदाहरण म्हणजे पहिले नियम आहे. नियम क्रमांक 2 जर आपल्याला लिहायचा असेल समजून घ्यायचा असेल तर आपण लिहू शकतो. विसर्गाच्या पाठीमागे अ आपल्याला समजलं आहे विसर्ग. विसर्गाच्या पाठीमागे म्हणजे लेफ्ट साइड आणि विसर्गाच्या पुढे म्हणजेच विसर्गाची राईट साइड. विसर्गाच्या पाठीमागे अ आणि आ सोडून काय सोडून अ आणि आ सोडून इतर कोणताही स्वर आला कोणताही स्वर म्हणजे अ आ हे स्वर सोडून बाकीचे किती स्वर आहेत तर एकूण 14 स्वर आहेत त्यापैकी 12 स्वर आले तेव्हा तर विसर्गाच्या पुढे इतर मृदुवर्ण आला तर विसर्गाचा र होतो. विसर्गाचा काय होतो र होतो. हा र पुढील वर्णाशी संयोग पावतो व संधी होते. नियम आपण विसर्ग संधी यावर आधारित 2 नियम पाहिले. पुढील भागात आपण पुढील नियम अभ्यासू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.